नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण वेगळ्या पद्धतीने डाळ पालक करणार आहोत। साधी सोपी एकदम झटपट होणारी। येथे मी पालक चिरून घेतला आहे आणि एका पातेल्यात पाणी गरम करण्यास ठेवलं होतं। आता त्या पातेल्यामध्ये आपल्याला पालक आणि तुरीची डाळ स्वच्छ धुवून टाकायची आहे। तसेच मी येथे एक मूठभर शेंगदाणे टाकले आहे। तुम्हाला जर शेंगदाणे आवडत नसतील तर तुम्ही हे नाही टाकलेत तरी चालेल। हे बघा, आपली आता डाळ पालक चांगली शिजली आहे। आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। येथे मी कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये छोटा चमचा जिरं टाकलं आहे। जिरं चांगलं फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक 8-10 लसूण पाकळ्या टाकल्या आहेत। लसूण पाकळ्या चांगल्या तळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घरगुती लाल तिखट टाकायचं आहे। या पद्धतीने एकदा करून बघा, एकदम झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त आपली डाळ पालक तयार होते। हे बघा, आणि शिजलेली डाळ पालक टाकून येथे मी चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे। जर माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। येथे आपली झणझणीत अशी डाळ पालक तयार झाली आहे। भेटूया पुढे।